तो अब तक मैं बीच में हटा रहा हूँ अब नीचे का साइड में हा सर काय सांगाल आज मोर्चा निघत आहे ठाकरे बंधू मोर्चा म्हणण्यापेक्षा मोर्चाच्या ऐवजी विजयी सभा जी आहे ती निघत आहे कसं बघता मराठीच्या विषयावरती ज्या पद्धतीने राजकारण गेल्या काही काळात झालं नाही मराठी या विषयावर काहीही दूरपर्यंत राजकारण झालेलं नाही हा गैरसमज का पसरवला माझ्या लक्षात येत नाही प्रश्न होता की माननीय उद्धवजी मुख्यमंत्री असताना एक समिती नियुक्त करण्यात आली त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी जी 5वी पासून सक्तीची आहे 1ली पासून मराठी व इंग्रजी सक्तीची होती त्यासोबतच बालवयात 3री भाषा सुद्धा सहजपणे शिकता येते म्हणून माननीय उद्धव साहेबांच्या नियुक्त केलेल्या समितीने शिफारस केली की मराठी इंग्रजी सोबत 1ल्या वर्गापासून हिंदी शिकवली तर ती सहज शिकता येते त्याच्यात मराठीचा काय संबंध मराठी अनिवार्य आहे ती अनिवार्य राहणार आहे त्याबद्दल कुठेही प्रश्न उपस्थित होत नाही पण मला आश्चर्य वाटतं की मराठी माणसाने इंग्रजी शिकणं हे अभिमान हा पराक्रम पण मराठी माणसाने हिंदी शिकणं म्हणजे मराठीचा अवमान हे मात्र अजून मला समजलं नाही कदाचित अजून एक 50-100 पुस्तकं वाचल्यानंतर लक्षात येईल मराठी विजय सभा असा त्याचा उल्लेख केलेला आहे आणि अजूनही काँग्रेस तिथे उपस्थित राहतील त्यांनी यावर शंका आहे त्यामुळे आपसातच नाही असं आहे की काँग्रेसनी तर जे मी तुमच्या चॅनल्स वरून बघितलं की काँग्रेसने सांगितलं की हे दोघे बंधू एकत्र आले तर आपण यांच्यासोबत जायचं नाही त्यामुळे प्रश्न या मुद्द्याचा निवडणुकीत किती फायदा होईल यापेक्षा अशा वातावरणामध्ये कारण नसताना राज्यामध्ये गैरसमज कसे पसरतील हे जास्त मला वाटतं महत्वाचं आहे एकनाथ शिंदेनी काल अमित शहाजी गृहमंत्री होते केंद्रीय मंत्री त्यांच्या दरम्यान जय महाराष्ट्र जय हिंद त्यानंतर जय गुजरात शब्द प्रयोग केला त्यावरनं आता कुठेतरी वादंग निर्माण झालेला वादंग करण्याचं कारण काय हो आम्ही द्राविड उत्कल वंग म्हणतो राष्ट्रगीत म्हणताना आपण नाही म्हणत का जय भारत माता की जय म्हणताना काय गुजरातची जय होत नाही तेलंगणाची जय होत नाही ही कोणती आपली सुपर ब्रेन आहे समजत नाही आम्ही काय राष्ट्रगीतात म्हणत नाही लहानपणी आजही कदाचित विद्यार्थी प्रतिज्ञा घेतात ना भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे आम्ही सांगतो राज्यगीतामध्ये दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा अरे आम्ही सर्व एक आहोत तो सनी देओलचा एक पिक्चर होता त्याला जेव्हा सांगितलं गेलं तो म्हणाला हो मी पाकिस्तान जिंदाबाद म्हणतो कोणाला जिंदाबाद म्हणायला मला अडचण नाही आहे पण तुम्ही माझ्या देशाबद्दल काही गैर शब्दाचा उपयोग केला ते मला सहन होणार नाही मला वाटतं की जय गुजरात जय उत्तर प्रदेश म्हटल्याने आम्ही छोटे होतो का जय महाराष्ट्र या शब्दानंतर जय गुजरात म्हणतो का एवढे संकुचित लोक मी नाही बघितले हा निमित्त आहे फक्त दोघे भाऊ एकत्र येण्यासाठी चांगली गोष्ट आमच्या शुभकामना आहे दोघे भावांनी एकत्र यावं एकत्र राहावं आवश्यक असेल दोन पक्षाचा एक पक्ष करावा भाऊ आपण 30 अशासकीय विधेयक मांडले तिकडे पाहतंय येत आहे म्हणून मी नाही 30 अशासकीय विधेयक आपण मांडलेले आहेत आपल्या आयुधांचा वापर करत काय सांगा नाही शेवटी विधान भवन हे त्याचं नाव आहे विधान भवनामध्ये कायदेविषयक चर्चा झाल्या पाहिजे मंथन झालं पाहिजे तर मी हे खरं आहे की 1 मे 1960 नंतर हा रेकॉर्ड मी काल करू शकलो 30 अशासकीय विधेयक विविध कायद्यांमधल्या सुधारणा असेल त्याच्यावरचं मंथन असेल त्याच्यावरचं चिंतन असेल असे 30 अशासकीय विधेयक मांडलेत खरं तर काल 4 विधेयकावर डिटेल डिस्कशन म्हणजे ज्याला आम्ही कन्सिडरेशन पुनर्स्थापना यासोबत खंडशः विचार म्हणतो ते काल होत्या पण मान्य अध्यक्ष म्हणाले की आपण मंगळवार बुधवारी ती 4 विषय घेऊ आणि ते 4ही विषय पुढच्या आठवड्यात येईल महत्वाचे विषय आहे तर मला वाटतं की कायदे मंडळ ज्याला आपण म्हणतो तिथं कायद्यावरची चर्चा होणं हे अनिवार्य आहे गरजेचं आहे थँक्यू